चालू असलेला सामना गंगारोड विपक्ष गणेशवाडी पहिला षटक आता होतोय तो जितेश त्याचा सामना करतो किरण नॉन स्ट्राईकला तो प्रकाश दबा पहिला चेंडू हलकासा कट केलेला चेंडू आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव स्ट्राईक रोटेट होते गंगारोड संघाने नाणेफेकीचा कौल विजय होऊन क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि आमंत्रित केलं होतं ते गणेशवाडी संघाला फलंदाजीसाठी आता मात्र स्ट्राईकला आलाय तो प्रकाश बघूया प्रकाश दुसरा चेंडू हलकासा कट केलेला चेंडू गॅप मधून काढलेला क्षेत्ररक्षण धावतोय पळतोय चौकार या चौकाराने धावसंख्येत भर धावसंख्या झाली 5 2 चेंडू 5 धावा या पुढील होणारा सामना वाघोबा वर्सेस हरिओम नव्या तिसरा चेंडू घेऊन जातो जितेश प्रकाशाला चांगलासा फटका आणि हा 1 बाउन्स चौकार सूर्यकाशी फलंदाजी प्रकाश यांच्याकडून बघायला मिळते आपल्याला 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9 दरम्यान चौथा चेंडू घेऊन जातो जितेश प्रकाशाला बघूया प्रकाश चांगलासा चेंडू पण स्वैर मारा वाईट चेंडू सॉरी निर्धाव चेंडू चांगला कट केले चेंडू एक धाव एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 10 शेवटचा चेंडू एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 11 वेतास्वामी मित्रमंडळ आयोजित वेतास्वामी चषक 2025
दिवस दुसरा नगरपंचायत गटातले सामने आजच्या दिवसातील दुसरा सामना तिसरा सामना सॉरी या पुढील होणारा सामना वाघोबा विपक्ष हरिओम दरम्यान दुसरा षटक सांघिक दुसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो जो अक्षय सामना करेल तो किरण बघूया अक्षय नावाजलेला असा गोलंदाज ज्यांनी आपल्या गोलंदाजीवर मोठे मोठे आदरी दिलेत ते समोरच्या संघाला बघूया अक्षय आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव स्ट्राइक रोटेट होते धावसंख्या झाली ती 12 स्लॉगोरच्या षटक बघूया किती फायदा मिळवतात ते गणेशवाडी संघ फुलटॉस चेंडू आणि या वन बाउन्स चौकार या चौकाराने धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 15-16 दरम्यान पुढील चेंडू चांगलासा फटका आणि एक धाव पूर्ण एका धावसंख्या झाली ती 17 3 चेंडू 17 धावा 17 आता बघूया कोणला आहे तो खतरा पर एकदा चांगलासा फटका बघूया थोडस फंबलिंग आणि एक धाव पूर्ण हलकासा टोललेला चेंडू आणि एक धाव पूर्ण चांगलासा षटक म्हणता येईल ते अक्षयाचं काही जखडून ठेवलं त्यांनी शेवटचा चेंडू उंच असा टोललेला चेंडू आणि वन बाउन्स चौकार
2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23. बिना गोट गड्यामोडच्या मोबदल्या आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पार्थ सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो पार्थ सामना करेल तो प्रकाश पार्थची डेब्यू मॅच बघूया पार्थ गाड्या बाजूला काढायचे चांगला असा कट केला चेंडू एका धावचा प्रयत्न पण फेटाळून लावलं ते प्रकाशाने पुढील चेंडू चांगला असा कट केला चेंडू आणि तिथे बाळा बघूया जेल बाद कडी बाद झाला तो प्रकाश प्रकाशाची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो विजय बघूया विजय आणि पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय तो पार त्याला खरपून समाचार घेतलाय तो पार त्याचा या षटकाराने धावसंख्या झाली ती 29. पुढे चेंडू उंचाचा टोललेला चेंडू बघूया आणि सूर्य कसा झेल त्यांचा गडी बाद होते तो विजय पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता त्यांनी मात्र आता कमबॅक करतो तो पार्थ
दरम्यान पुढील चेंडू पार त्याचा हलकासा कट केला चेंडू आणि चांगलं असे क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण. तीस धावा 3 षटकाच्या धावसंख्या झाली ती 30. सांघिक चौथं वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येत होतो जितेश. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. पुढील चेंडू जितेश आणि हा गडी बाद. धावसंख्या झाली ती 31. आता मात्र किरण याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो अमित. सलामीला आलेला किरण बाद होतोय. अनमोल भागवत त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. पुढील चेंडू जितेशचा घेऊन जात होता अमित. त्याला बघूया अमित नावातला फलंदाज. सूर्यकाचा चेंडू जितेशचा काहीसा समजला नाही तो अमित त्याला बीट होते तो. चांगलासा पटका बघूया. एक धाव पूर्ण. दुसरा धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही पूर्ण. या षटकातील अजून शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चांगलासा फटका बघूया किती धाव येतात तिथे. चांगलं क्षेत्रक्षण. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही पूर्ण.
शेवटचा चेंडू चांगलासा फटका. एका धावेवर समाधान मानायला लागेल ते. आम्ही त्याला धाव संख्या झाली ती 36. शेवटचा षटक. सांघिक 5वा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो मानस. अक्षय मात्रे मानस यांना गाईड करताना चांगलासा फटका बघूया अक्षय आणि गचाळचं क्षेत्ररक्षण अक्षयचं. काहीच गचाळचं क्षेत्ररक्षण अक्षयचं 2 धावा पूर्ण केल्यात तिथे. लॉलीपॉप झेल सोडला अक्षयने. नो चेंडू. नो चेंडू. फ्री हिट बघूया. फ्री हिट वर अमित षटकार लागवता का चौकार लागवता. चांगलासा फटका बघूया. परत एकदा अक्षय आणि परत एकदा गचाळाचं क्षेत्ररक्षण अक्षय यांच्याकडून. चौकार गेलाय तो. 2 झेल सोडले ते अक्षयने. आता मात्र धाव संख्या झाली ती 43. मानसाचा पुढील चेंडू. मानसांना क्षेत्ररक्षणाकडून काही साथ मिळत नाहीये. परत एकदा चांगलासा फटका गॅप मध्ये बघूया. 2 धावा पूर्ण. स्वैर मारा वाईट चेंडू. अजूनही शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. बघूया अमित. चांगलासा फटका आणि झेल बाद. 46-46. धावा. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. आता मात्र आम्ही जागावरून काढण्यासाठी आलाय तो रोहित.
वाघोबा संघ आणि हरिओम दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. या पुढील होणारा सामना वाघोबा विपक्ष हरिओम. दरम्यान पुढील चेंडू चांगलासा फटका बघूया आणि या षटकार सुरेख असा फटका काहीस मागडाचं षटक म्हणता येईल ते मानसाचं. शेवटचा चेंडू या फर्स्ट इनिंग मधला बघूया. पुन्हा एकदा जोरात खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बीट झालाय तो फलंदाज. धावसंख्या झाली ती 52-53 धावांचं आव्हान दिलंय तो गंगारोड संघाला. बघूया गंगारोड संघ अक्षय मात्र एक कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधत आहे. वाघोबा संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नाणेफेकीचा कौल करायचा आहे. 90 उमणे 90 उमणे 90 उमरे नाणेफेकीच्या कौलसाठी यायचे.
पहिला चेंडू निर्धाव सामना करतो तो बाळा. पुढील चेंडू पहिला दुसरा चेंडू आणि त्रिफळाची गडी बाद. सुरेख असा चेंडू काहीच समजला नाही बाळाला. तिने स्टंप दाखवले होते ते बाळा यांनी. पुढील चेंडू प्रकाशाचा. आणि परत दुसरा गडी बाद. आता मात्र स्ट्राईकला आहे तो तेजस. गुड्डू चांगला सकट चेंडू आणि या गॅप मध्ये मारला ते तेजसने. आणि या चौकाराने संघाचं श्री गणेश होतोय. 4 चेंडू 4 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. स्वैर मारा वाईट चेंडू. पुढील चेंडू उंच असा टोला चेंडू बघूया अमित तेथे. आणि जेल सुटतोय गचा असं क्षेत्रक्षण आम्ही त्यांच्याकडून. गाडी बाजूला घ्यायची. स्वैर मारा वाईट चेंडू. धाव संख्या झाली ती 7.
हलकासा कट केलेला चेंडू, एक धाव पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 8. 2 गड्यांच्या मोबदल्यात आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमित. आशिष दादा तावडे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आणि दीपक जाधव तुम्ही निर्धाव चेंडू. पुढील चेंडू हलकासा कट केला चेंडू, क्षेत्राचा आजार, एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 9. आणि वाघोबा संघाचे कर्णधार माही उर्फ 90. पुढील चेंडू स्वैर मारा, वाईट चेंडू. नाणेफेकीचा कौल होतो तो वाघोबा संघ आणि हरिओम संघामध्ये. पुढील चेंडू हलकासा कट केला चेंडू, निर्धाव. आणि वाघोबा संघ नाणेफेकीचा कौल विजयी झालेत. आमंत्रित 90 निर्णय कळवायचा निर्णय. ठीक आहे. पुढील चेंडू अमित याचा, बघूया अमित. स्ट्राईकला तो तेजस आणि हलकासा कट केला चेंडू सर्कल मध्येच, एक धाव पूर्ण. हलकासा कट केला चेंडू, एका धावेवर समाधान. पुढील चेंडू उंच असा मारला फटका तेजस्याने, बघूया. आणि या चौकार, सूर्यकाची फलंदाजी तेजस यांच्याकडून. थोडी अजून जर ताकद लावली असती तर नक्कीच सीमा पार षटकार झाला असता. धावसंख्या झाली ती 16.
दरम्यान तिसरा षटक घेऊन येतो तो प्रकाश. सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक प्रकाश याचा. बघूया प्रकाश. आणि चांगलासा फटका आणि चांगलासा क्षेत्ररक्षण. झेल ड्रॉप झालाय पण मात्र नक्की 2 धावा नक्कीच वाचवल्यात त्या क्षेत्ररक्षाने. सतरा चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता. माही उमरे आपला निर्णय कळवायचे. पुढील चेंडू आणि गडी बाद. चांगलीशी फलंदाजी करत होता तो तेजस, मात्र बाद झालाय तो आता. सुरेख अशी गोलंदाजी प्रकाशकडून. सोळा चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता. तेजसाची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो ललित. बघूया ललित. अजूनही जितेश मैदानात. 16 चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे ती गंगारोड संघाला. बघूया उंच असा टोला चेंडू आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथे. 2 धावा मात्र काय रोखू शकत नाही. 2 धावेने धावसंख्येत धावसंख्या झाली ती 19. 15 चेंडू मध्ये अजूनही 34 धावांची आवश्यकता. काहीच सोपं असावं, काहीच अवघड असं आव्हान. बघूया उंचाचा टोला चेंडू. बघूया आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरा जायचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही पूर्ण. पुढील चेंडू चांगलासा फटका आणि या षटकार तेरा चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. आमचे मित्र फजल यांचा आगमन होतोय. त्यांच्या सुंदर अशा आवाजात आपलं समालोचन करतील ते फजल.
हॅलो 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या प्रगती पथावर पाहायला मिळते 28 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर 4थं षटक टाकण्यासाठी आपण पाहत आहोत किरण याला. समीकरण पाहायला गेलं तर 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंड ऑफ फलंदाज आपण पाहतो. नॉन स्ट्राईक एंडला जितू, स्ट्राईक एंडवर फलंदाज ललित. 12 चेंडू 28 धावांची गरज. कशा प्रकारे चेंडू टाकला जाईल 4थं षटक. 4थ्या षटकातील पहिला चेंडू पाहायला गेलं तर अवे फ्रॉम द बॉडी चेंडू वाईट चेंडू घोषित केला पंचांच्या माध्यमातून. वेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताल स्वामी चषक 2025 चा थरार दिवस क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतो. 12 चेंडू 24 धाबांची गरज आहे. पुढचा चेंडू बॅक टू बॅक हा दुसरा वाईट प्लस एक बाईक अशा 2 धाबा ऍड केल्या जातील. कुठेतरी धाबा स्वतः गोलंदाज देतो या ठिकाणी. फलंदाज फक्त पाहतच राहतो. इष्टाच्या रूपात या धाबा ऍड केल्या जातील. संघाची धावसंख्या प्रगती पथावर पोहोचली जाईल 31 धाबा. धावा प्रगती पथावर पाहतो. 53 धावांचा टार्गेट असताना आता मात्र अप्रतिम चेंडू टाकला होता. परफेक्ट वारकर चेंडू या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण एक चिकी सिंगल 2 खेळाडूच्या माध्यमातून अप्रतिम गुड रनिंग बिटवीन द विकेट्स 2 खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कारण की वारंवार 2 चेंडू वाईट आले होते. त्यानंतरची ही एक धावसंख्या 32 या अंकावर पोहोचल्या. 53 धावांची गरज असताना 32 धावा प्रगती पथावर लागल्यात. आता मात्र स्ट्राईक एंड ऑफ फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जितू. एक स्फोटक फलंदाज साधारण या खेळाडूचा बोलबाला या मैदानावर राहिला. पाहूया जितूची फलंदाजी कशी राहील मैदानाच्या आतमध्ये. ऑफसाईडच्या दिशेने हलकासा मनगटाच्या सायाने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतोय पालतो चेंडू पर्यंत. या ठिकाणी क्षेत्ररक्षक ला जवाब पाहायला मिळते. बघता 2 धावा जे मात्र कंप्लीट केले जातात. आज नगरपंचायत पोल आज या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. गंगारोड विपक्ष गणेशवाडी या 2 संघामध्ये ही लढत चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू पाहूया. हा चेंडूवर फटका सुरेगा अक्रॉस द लाईन फटका सजवलाय. चेंडू जात बाय 1 बाउस मिलेकरांची अर्थ बेडाव गपार ये लगा वेताल स्वामी चषक में 4 चौकार आणि संघाची धावसंख्या वाढली जाते. प्रगती पथावर धावा कुठेतरी शांत गतीने चालल्या होत्या. आता मात्र 4 ने वाढल्या. धावसंख्या 38 धावा प्रगती पथावर लागल्या. या षटकामध्ये किती धावा येतील शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहतील हे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कारण की फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड फलंदाज आपण जितू बादो त्याच्यामध्ये क्षमता ताकद आहे जिद्द आणि चिकाटी. कारण की या खेळाडूला हार कधीच आवडत नाही. पाहूया पुढचा चेंडू यार्कर लाईन होता खोदून काढला फलंदाजाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक थोडासा खराब पाहायला भेटला पण या ठिकाणी बॅकअप सुरेगा एकच धाव घेतली जाते. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. एका चेंडूवर चौकार आला ना त्यानंतर पुढच्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट करतोय. एकच धाव घेतोय. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतो. एसट्या दाखवल्या एसट्या वाकवण्याच्या नादामध्ये हा चेंडू वाईट पाहायला मिळतोय. वाईटच्या सुरुवात पुन्हा एकदा एक धाव ऍड केली जाईल. प्रगती पथावर धावा लागल्या 40 धावा. अजूनही 13 धावांची गरज आहे. चेंडू टाकून झाले या षटकातील 4. पाहूया पुढचा चेंडू. लोवर फुल टच ड्राईव्ह फटका सजवला बॅटवर. परफेक्ट चेंडू मिडल ऑफ होत नाहीये पण या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते.
एका धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल. धावसंख्या होती प्रगती पथावर धावा लागल्या 41 धावा समीकरण आहे. उर्वरित 7 चेंडू आणि करायचे धावा 12 धावा. 7-12 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरची तू जबाबदारी घेऊन फलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी. हा चेंडू पुन्हा एकदा वाईट. आज या गोलंदाजाला लई कुठे सापडत नाहीये. जास्तीत जास्त चेंडू वाईट या गोलंदाजाच्या माध्यमातून टाकले जातात. 4 चेंडू आतापर्यंत विश्लेषण करायचं गेलं तर 4 चेंडू वाईट आले. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुढे स्टेप आउट केलाय. फटका सुरेगा. पुन्हा एकदा बाउंड्रीला चेंडू जातो. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा चुकी करणार नाही. त्याला माहित आहे क्रिकेट मध्ये चुकीला नाही माफी. एक धाव कंप्लीट अशा प्रकारे षटक क्रमांक कंप्लीट होता. चौथा आता समीकरण असेल उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करायचे धावा 10. 6-10 हे समीकरण पाहायला मिळेल. 6 चेंडू 10 धावा रोखण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वर गणेशवाडी संघाचा गोलंदाज कोण आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. हरिओम विपक्ष वाघोबा अशी लढत पाहायला मिळेल. वाघोबा संघाने टॉस जिंकला. डिसिजन त्यांचा मात्र फिल्डिंग करण्याचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले तर मात्र हरिओम संघाला. तर या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर टीम गणेशवाडी संघाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो विजा. पाहूया नाव विजा. विजय करून देणार की काय. 6 चेंडू 10 धावा त्याला डिफेन्स करायचे. तर या ठिकाणी 6 चेंडू 10 धावा जितू आणि त्याच्या संगतीला फलंदाज ललित यांना मात्र करावे लागतील. तर संघ पुढच्या राऊंड मध्ये प्रवेश करेल. नाही झाल्या तर या स्पर्धेतून रजा घ्यावा लागेल. आपला डिसिजन काय आमच्यापर्यंत पोहोचवायचं. पुढचा चेंडू बॅक ऑफ द हॅट चेंडू अप्रतिम चेंडू टप्पा पडला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवला. म्हणजेच हा चेंडू विजयाचा निर्धाव आहे. 90 आपला डिसिजन काय. सचिन डिसिजन वाघोबा संघ. पुढचा चेंडू पाहूया. जिंकण्यासाठी 5 चेंडू 10 धावांची गरज आहे. पहिला चेंडू दॉट आला. पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकेल हे मात्र पाहायला मिळेल. हा चेंडू ट्रॅकर होता. फुल पॉवरफुल करायचा व त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याची झालेली चुकी. परिणाम झेल छुटा केदबाज का दिल तुटा. हा येतो आहे षटकार. अप्रतिम फटका चितूच्या पाठीतून आलेला हा षटकार. आणि ह्या ठिकाणी बा सेल्फी जितू याची. कारण की हे क्रिकेटर आहे. गेलेली मॅच मात्र आणण्याचं काम ज्याने केलं ना तो जितवा. म्हणून म्हटलं जितू की चली तो जब तक चलती है तब तक चलेगी बॅट. हे शहापूरचं क्रिकेट आहे. आता समीकरण 4 चेंडू 4 धाबांची गरज आहे. ही चुकी ना या खेळाडूला मागणी ठरेल. कारण की झेल ते झेल सुटला आणि धावा 6 दिल्या. चार चेंडू 4 धाबांची गरज आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा केला सातत्याने आम्ही सांगत असतो. पुढील चेंडू हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला टोलवला. क्षेत्ररक्षक आता मात्र होणार चुकी. परिणाम 4 विजयी फटका. जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नसते ना तेव्हा म्हणले जात आहे हे साथ छुटी तेरी और मेरी. साथ सुटल्यानंतर मित्रांनो असंच होत आहे क्रिकेटमध्ये. साथ सुटल्यावर गोलंदाजांनी फिल्डिंगची साथ जर दिली नाही तर मात्र मॅच पराभूत कडे जात असते. आणि तेच मैदानामध्ये पाहायला मिळालं. एक झेल सोडला परिणाम 6 धाबा गेला. आता क्षेत्ररक्षकांनी केलेली चुकी 4 धाबा. अशा प्रकारे ही मॅच जिंकली गंगारोड संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक स्वागत. हारलेल्या संघाचं कौतुक.
वाघोबा स्पोर्ट शहापूर आपलं डिसिजन काय? वाघोबा स्पोर्ट शहापूर 90 सचिन आपलं डिसिजन